Namaskar and welcome to the third episode of Working Nari. Work from home and work for home are two different terms. Today we are going to meet with Bhagyashri, who works in the field of website. She has chosen to work from home. Let's see what she says about work-life balance. Welcome Bhagyashri. It's my pleasure to be here. Great. Bhagyashri, you are working in WordPress since last 7 years. तर काम करताना जेव्हा वेबसाईट डेव्हलपमेंटमध्ये काम असतं त्यावेळेस काय काय चॅलेंजेस फेस करावे लागतात? सो त्यात बरेच चॅलेंजेस आहेत. सो जेव्हा तुम्ही स्वतःचं किंवा स्टार्ट करता, सो तुम्हाला स्टार्ट फ्रॉम द वेबसाईट मॅनेजमेंट टू क्लायंट हँडलिंग या सगळ्या गोष्टी येतात. प्लस टाइम मॅनेजमेंट, तुम्हाला सगळ्याच गोष्टी या मॅनेज कराव्या लागतात. करेक्ट. तर टाइम मॅनेजमेंट, बेसिकली मॅनेजमेंट हा एक खूप मोठा फॅक्टर आहे त्याच्यामध्ये. ग्रेट. आणि तू कुठून सुरुवात केलीस, म्हणजे या फील्डमध्ये आपण जायचं आहे आणि काम करायचं आहे, तर हे इन्स्पिरेशन तुला कोणी दिलं अँड हाऊ डिड यू स्टार्ट? येस. सो जेव्हा मी ग्रॅज्युएशनला आले, सो वन ऑर टू माय फॅमिली फ्रेंड्स वेअर इन द सेम फील्ड IT अँड या दॅट इन्स्पायर्स मी, आणि त्यामुळे मी ॲक्च्युली ही फील्ड चूज केली. सो ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन अँड स्लोली ग्रॅज्युअली आय मीन यू गेट इंटरेस्ट. सो वॉट आर यू आर डुईंग. आणि येस, मला आधीपासूनच डिझायनिंग किंवा या फील्डचे इंटरेस्ट असल्यामुळे मला वेबसाईट करणं किंवा या गोष्टी क्रिएटिव्ह वाटल्या. सो त्यामुळे मला त्यात इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि तशी मी ऍक्च्युली आज स्टार्ट केली. याच तू स्टार्ट केलं. ग्रेट. कारण असं म्हटलं जातं ना की गर्ल्स आर नॉट गुड विथ टेक्नॉलॉजी. आय ॲब्सोल्युटली डिनाय विथ दॅट स्टेटमेंट. कारण तुझ्यासारख्या खूप मुली आज टेक्नॉलॉजीमध्ये काम करतात अँड आय रिअली वॉन्ट टू नो युअर इनिशिएटिव्ह which I am always excited about. की जसं यू आर ट्रेन्ड इन वर्डप्रेस आणि त्याच्यामध्ये तू इतकं काम करतेस गेले 7 वर्ष, आपणही परत एकत्र काम करतो आहोत त्याच्यावरती. तर नाव यू वॉन्ट टू ट्रेन अदर पीपल ऑल्सो, द अपकमिंग जनरेशन ऑफ टेक्नॉलॉजी. त्याच्याबद्दल आम्हाला तू काय सांगशील? सो बेसिकली मी जेव्हा स्टार्ट केलं, सो बॅरियर वॉज की वर्डप्रेसमध्ये मी जास्त ट्रेनिंग अवेलेबल नाही आहेत किंवा सो तुम्हाला तुमचं डेव्हलप करणं किंवा ह्या गोष्टी येतात. आणि मी जेव्हा आजकालची जनरेशन पाहती आहे, सो तिथे कुठेतरी तुम्हाला तुमचं डेव्हलप करणं ह्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक होतात. सो त्यासाठी मी हा ऍक्च्युली विचार केला की ट्रेनिंग थ्रू तुम्ही बऱ्याचपैकी लोकांना ट्रेन करू शकता, सो दॅट आफ्टर ट्रेनिंग दे कॅन इमिजिएटली स्टार्ट वर्किंग. करेक्ट. आणि ते तू अपॉर्च्युनिटी या सगळ्या स्टुडंट्सला. येस. सो मी ऍक्च्युली आता ऑनलाईन ट्रेनिंग वगैरे हे सुरू केले. सो त्यामुळे बऱ्यापैकी इट्स नॉट की लोकेशन बॅरियर राहत नाही. सो तुम्ही त्या गोष्टी शिकून हे करू शकता. करेक्ट. करेक्ट. भाग्यश्री, when you decided to work and after marriage basically you decided to work from home. Okay, that is your choice. येस. मी कुठून काम करायचं हे तुझी स्वतःची चॉईस होती. बट सोसायटल प्रेशर्स से डिफरंट थिंग्स अबाउट वर्क फ्रॉम होम. हो, नक्कीच. म्हणजे ऍक्च्युली वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्टच अजून तेवढी हे नाहीये इंडियामध्ये म्हणू शकतो किंवा समाजात, की वर्क फ्रॉम होम म्हणजे ठीक आहे, काहीतरी घरनं करते किंवा अशा टाईप. सो स्टार्टिंगला नक्कीच हे चॅलेंजिंग होतं की तुम्हाला लोक असं म्हणजे फ्री समजतात की ओके घरनं करतेय किंवा काहीतरी करतेय. बट ॲज ग्रॅज्युअली तुम्ही जेव्हा हे करता की दिसतं लोकांना, ते ऑटोमॅटिकली होतं. किंवा आफ्टर आता कोविड नंतर आपण म्हणू शकतो की खूप लोक वर्क फ्रॉम होमच करतात. सो ते नक्कीच हळूहळू डेव्हलप होत आहे. बट येस, आधी नक्कीच या गोष्टी थोड्या डिफरंट वेनी घेतल्या जायच्या. करेक्ट. आणि वर्क फ्रॉम होमचं प्रेशर हे खूप वेगळं असतं. मधुरा, माझी बहीण, हु इज अ ग्राफिक डिझायनर अँड वेबसाईट डिझायनर, शी ऑल्सो चोज टू वर्क फ्रॉम होम. पण मी ऑब्झर्व केलेलं आहे, माझंच म्हणजे खूप क्लोज असोसिएट्स आहेत की त्यांना असं वाटायचं की बिकॉज शी इज वर्किंग फ्रॉम होम, ती ते काय घरीच असते, जसं तू म्हणालीस तसं आपण कधी गेलं तरी चालेल आणि एवढं काही नाही, ती काम नंतर करेल आणि मग आपण गेलो तर दॅट विल बी फर्स्ट प्रायोरिटी किंवा तिचं सगळं छान छान चालू आहे. पण ती घेत असलेलं प्रेशर मी स्वतः बघितलंय. ती 12-14 तास काम करताना अँड इन वर्क एन्व्हायरमेंट. सो हा जो बॅलन्स आहे, तर ह्या बॅलन्स बद्दल तू काय सांगशील? मी स्वतः तिचा तो बॅलन्स करताना बघितलाय अँड आय सी यू ऑल्सो डुईंग इट. नक्कीच. म्हणजे ते
बाहेरनं वाटतं की अरे हा घरनं काम करतेय म्हणजे ठीक आहे, तेवढा वेळ असतो, फ्री असते, बट ऍक्च्युली टू बी फ्रँक इट्स बिट डिफिकल्ट. सो तुम्ही जेव्हा वर्किंग एन्व्हायरमेंट मध्ये असता तुम्ही फोकस, तुम्ही प्रॉपर तेवढं वर्क ह्याच्यातच असता, पण जेव्हा तुम्ही घरी असता तेव्हा तुम्हाला प्रॉपर फोकस राहणं, सगळ्या गोष्टी मॅनेज करणं, या गोष्टी खूप मॅटर करतात. सो जसं त्याचे काही पॉझिटिव्ह आहेत तसं निगेटिव्ह पण आहेत ह्या गोष्टी, बट म्हणजे वर्क फ्रॉम होम नक्कीच तुम्ही जर पॉझिटिव्हली घेतलं तर त्याचे खूप चांगले पॉइंट्स पण आहेत. बरोबर, देर आर प्रोज अँड देर आर कॉन्स ऑल्सो. बट तो जो एक पॉइंट ऑफ व्ह्यू बाहेरच्या लोकांचा आहे, अँड ॲज यू राईटली सेड, आफ्टर कोविड सिच्युएशन म्हणजे सगळे लॉकडाऊन मध्ये होते, त्यावेळेस मग ऍक्च्युली प्रेशर काय असतं वर्क फॉर होम आणि बाहेर आलं. ते बघायला मिळालं. राईट. भाग्यश्री, तू जेव्हा काम करतेस त्यावेळेस तुझं काहीतरी एक स्ट्रक्चर, एक दिवसाचं टाइम प्लॅनिंग ठरलेलं असतं. तर वी वॉन्ट टू नो हाऊ इज द लाईफ ऑफ वेबसाईट डेव्हलपर, फ्रीलान्सर. व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स इन दोज 24 hours? ओके, सो जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे दोन गोष्टी येतात की तुम्ही घरच्यासाठी टाइम देणं प्लस तुमच्या वर्कसाठी. सो तुम्ही जर प्रॉपरली प्लॅन आउट केलं सो तर त्या गोष्टी मॅनेज होऊ शकतात नक्कीच. सो टाइम जेव्हा डिवाइड केला जातो तेव्हा प्रॉपर मी वर्कसाठी टाइम दिलेला असतो की बाबा हा टाइम आहे तो नक्कीच वर्कसाठी, त्यात मग मध्ये कुठल्या गोष्टी नाही घ्यायच्या. अँड इनफॅक्ट त्यात पण मग बऱ्याच गोष्टी येतात, जसं मी बोलले की क्लायंट हँडलिंग आहे, तुम्ही स्वतः काम करणं आहे. सो इट्स नॉट लाईक की तुम्ही प्रॉपरली तेवढा वेळ तुम्ही काम करताय, बट त्यासोबत तुम्हाला क्लायंट हँडलिंग म्हणा, टाइम मॅनेजमेंट म्हणा, सो या सगळ्या गोष्टी नक्कीच येतात मॅनेजमेंटमध्ये. करेक्ट. आणि ते तू मॅनेज करतेस. येस. बट व्हॉट एक्झॅक्टली इज युअर रुटीन? मी जर का विचारलं की व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स इन भाग्यश्रीज वन डे वर्क डे? ओके, सो डे स्टार्ट्स अर्ली इन द मॉर्निंग. देन त्याच्यानंतर जो असतो की स्वतःसाठी मी थोडा टाइम ठेवलेला आहे. देन नॉर्मल तुमचे हाऊसहोल्ड चोर्स असतात. त्याच्यानंतर स्वतःचा टाइम म्हणजे एक्सरसाइज आणि हा थोडं एक्सरसाइज म्हणा किंवा बाकी काही गोष्टी येतात की तुम्ही वॉकिंग, आता डिपेंड तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी जसा टाइम मिळेल तसा असतो. बट दॅट इज इम्पॉर्टंट. येस, नक्कीच तो खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ऍक्च्युली जेव्हा तुम्ही एक्सरसाइज वगैरे करता, सो मी हे पाहते की तुम्ही जेव्हा सकाळी करता तुमचा डे फ्रेश जातो आणि तुम्ही सगळ्या गोष्टीवर प्रॉपरली फोकस देऊ शकता. सो हा नक्कीच इम्पॉर्टंट पॉईंट आहे की तुम्ही स्वतःसाठी टाइम काढणं. सो तो एक टाइम बाजूला काढलेला असतो. त्याच्यानंतर घरचं जे काय रुटीन असतं ते आवरणं आणि इव्हनिंग पर्यंत जो असतो नंतर ऑफिस वर्क अँड अगेन आफ्टर इव्हनिंग रेग्युलर हे असतं. सो डे तसा प्रॉपरली प्लॅन आउट केलं. सो द शिफ्ट ऑफ द रोल इज लाईक दिस. Yes. एकदा हे एकदा ते, एकदा Right, वर्किंग definitely. एकदा हाऊसहोल्ड, असा तो कॉन्स्टंट शिफ्ट असतो. नक्कीच. ऍब्सोल्युटली. अँड आय थिंक एव्हरी वुमन गो थ्रू Definitely. दिस शिफ्ट. म्हणजे आपल्याला प्रत्येक डिसिजन्स असे एकेका मिनिटाला वेगळे डिसिजन्स घ्यायचे असतात. वेन आय टॉक अबाउट द डिसिजन, मला ना एक प्रश्न कायम पडतो आणि मला हा प्रत्येकाला ऍक्च्युली विचारायचा आहे. मी ते तुला पण विचारते की जेव्हा एखादी मुलगी शिक्षण घेते, तिचे घरचे छान तिला शिकवतात, काही लोक तर तेही करत नाहीत, ती सॅड पार्ट आहे आपल्या त्या सोसायटीचा. पण ज्या मुली शिकतात आणि त्यांना सांगितलं जातं की तू ह्याच्यात करिअर कर, छान करशील वगैरे वगैरे, खूप त्यांना मोटिवेट केलं जातं. आणि ऍट वन पॉइंट त्यांचं लग्न ठरतं. मग ते आयदर मनाविरुद्ध असतं किंवा मनाप्रमाणे असतं, दोन बाजू त्याला देखील आहेत. पण जेव्हा लग्न ठरतं त्यावेळेस दोघंही वर्किंग असतील तर तिचं, मुलीचं वर्किंग हे ऑप्शन म्हणून पकडलं जातं. नक्कीच. पण हे मुलाच्या बाबतीत होत नाही. म्हणजे त्याला असं म्हणलं जात नाही की आता तुझं लग्न ठरलंय, आता बघू हा, म्हणजे तू जॉब करतोयस का, तू हा प्रश्न अजूनही आपल्या समोर येत नाही. कदाचित त्या मुलाला होममेकर व्हायचा असेल, हा ऑप्शन आपण मुलांसमोर का ठेवत नाही की त्याला देखील होममेकर व्हायचं असेल आणि तो कदाचित खूप चांगला होममेकर होऊ शकतो आणि त्याची बायको वर्किंग असू शकते. या गोष्टी आहेत. तर हे जे अलाविंग आहे किंवा परमिशन आहे टू वर्क, समथिंग दॅट शी वॉन्ट्स टू ऍक्च्युली डू अँड क्रिएट दी आयडेंटिटी, तर या परमिशन बद्दल, या अलाविंग बद्दल तुझं काय मत आहे? सो बेसिकली इट शुडंट बी अबाउट परमिशन ऑर अलाउड, इट शुड बी चॉईस. सो बेसिकली तुमची चॉईस किंवा तुमची इच्छा काय आहे करायची, सो ही मेन प्रायोरिटी असली पाहिजे की त्या मुलीची काय इच्छा आहे किंवा त्या मुलाची काय इच्छा आहे. सो हे बॅरियर बाकीचे जे आहेत की परमिशन किंवा अलाउ केलं गेलं पाहिजे, या नक्कीच कमी व्हायला पाहिजे. ग्रॅज्युअली होत आहेत पण या नक्कीच कमी व्हायला पाहिजेत. सो तिची मेन इच्छा काय आहे,
किंवा त्या दोघांचं एक्झॅक्टली इच्छा काय आहे की पुढे कसं करायचं, काय करायचं, किंवा लोकेशन किंवा या सगळ्या गोष्टी येतात. बट इट शुड बी युअर डिसिजन किंवा तुमची जी इच्छा आहे बेसिकली ती तुम्ही फॉलो करायला पाहिजे. एक्झॅक्टली. आणि मग ते जे प्रेशर येतं, आता दोन्ही बाजूनी प्रेशर येतं. तिने होममेकर व्हायचं ठरवलं तरी प्रेशर येतं की ती काहीच करत नाही, आणि तिने वर्किंग राहायचं ठरवलं तरी प्रेशर येतं की ती बाहेरच असते. पण मग हे प्रेशर आता बाद झालं असं तुला वाटत नाही का? नक्कीच. म्हणजे काही काहींना असतं, म्हणजे जसं तू बोलली की बरोबर आहे, काही काहींना वाटतं की नाही मला फक्त वर्क म्हणजे घरचं काम करायचं किंवा बाहेरचं करायचं, किंवा काही काही असं की नाही मला दोन्ही मॅनेज करायचंय. सो हा इंडिव्हिज्युअली डिसिजन व्हायला पाहिजे किंवा तिची पर्टिक्युलर इच्छा काय. तुम्ही जर ती इच्छा फॉलो केली तर तुम्ही जे कुठल्या गोष्टी करताय ते तुम्ही प्रॉपरली करू शकता. सो हा म्हणजे इच्छेचा प्रश्न आहे, नॉट अबाउट द अलाउविंग किंवा ह्या गोष्टी. करेक्ट. सो परमिशन म्हणा, अलाउविंग हे इंडिव्हिज्युअल डिसिजन हे असले पाहिजे. अर्थात ते सेम डिसिजन्स असले पाहिजेत, नॉट जस्ट समथिंग टेकन इन टू काहीतरी ऍग्रेशन मध्ये करायचं म्हणून करायचं, असं तर ते कोणीच करू नये असं मला तरी वाटतं. येस. भाग्यश्री, तू जसं म्हणलीस की यू आर स्टार्टिंग विथ ट्रेनिंग्स, तर तुझं गोल काय म्हणायचं त्याला, एक्झॅक्ट गोल भाग्यश्रीचं इव्हन इट कम्स टू वर्क, ते काय आहे? सो गोल म्हणजे तर मला मेन म्हणजे ट्रेनिंग जे गोष्ट आहे, सो मला त्यात जे नवीन फ्रेशर्स येतात किंवा जे ऑलरेडी आहेत त्यांना ट्रेन करायचं आहे. सो ज्यांना ऑलरेडी म्हणजे थोड्याफार गोष्टी येतात बट बऱ्याच गोष्टी माहीत नसतात, किंवा जे नवीन फ्रेशर असल्यामुळे त्यांना ते डिफिकल्ट होतं मॅनेज करणं. सो ट्रेनिंगमध्येच मला पुढे मेन हे करायचं आहे, अलॉंग विथ इट डेव्हलपमेंट. सो ते माझं पॅशन आहे, ते मला आवडतं म्हणून ते करायचं आहे. बट ट्रेनिंग मला नवीन जनरेशनला वाव मिळाला, सो ह्यासाठी ट्रेनिंग करायचं. दॅट इज द अल्टिमेट गोल. येस. की सगळेजण ज्यांना वर्डप्रेस मध्ये करिअर करायचं त्यांना एकदम क्रिस्प रेडी फॉर द बिझनेस. सो तुम्ही ट्रेनिंग केलं की तुम्हाला इमिजिएट तुम्ही त्यात स्टार्ट करू शकता. सो मे बी जॉब म्हणा किंवा तुम्ही वर्क फ्रॉम होम म्हणा किंवा एनिथिंग. सो देयर आर लॉट्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज, पण तुम्ही इमिजिएट तुम्ही रेडी व्हायला पाहिजे त्या गोष्टी करायला. राईट. सो फ्रीलान्स बिझनेस, जॉब जे तुम्हाला त्याच्यामध्ये करायचं आहे ते, दॅट्स रिअली ग्रेट. भाग्यश्री, यू बिईंग अ वर्किंग नारी, वर्किंग वुमन, व्हॉट इज अ मेसेज यू वुड लाईक टू गिव्ह टू गर्ल्स आउट देअर की जे आता त्यांना चूज करायचंय काय करायचं आहे ते, आणि दे आर कन्फ्युज्ड, कारण हे सगळं जे आपण जे पार करून आलेलो आहोत की नाव वी नो की आपल्याला कशाला महत्व द्यायचंय, कशाला नाही द्यायचंय, अशा मुलींना तू काय मेसेज द्यायची? सो नक्कीच कन्फ्युजन हे स्टार्टिंगला असतंच, आपणही त्या सगळ्यातनं गेलोय. बट इट्स जस्ट लाईक तुम्ही तुमचे गोल पॅशन फॉलो करा. तुम्ही ज्या गोष्टी फॉलो कराल त्या तुम्ही प्रॉपर बेस्टच कराल. ज्यात तुम्हाला इच्छा आहे तुम्ही जे पॅशन फॉलो करा. सो इट्स जस्ट लाईक तुमची इच्छा काय, तुमचं पॅशन किंवा गोल तुम्ही काय सेट केलं आहे त्याच्या मागे तुम्ही स्टार्ट करा, आणि स्लोली तुम्ही त्या ग्रॅज्युअली त्या गोष्टी व्यवस्थितच होतात ज्यात तुमचं पॅशन आहे. ऍब्सोल्युटली. सो भाग्यश्रीचा खूप छान मेसेज आहे. बेसिकली पॅशनेट असा आणि जे करायचं आहे त्याचा डिसिजन घ्या. सो द फर्स्ट स्टेप इज टू डिसाइड व्हॉट यू एक्झॅक्टली वॉन्ट टू डू. एक्झॅक्टली. तर पहिले डिसिजन घ्या. एकदा तुम्ही डिसिजन घेतला की परत मागे वळून बघू नका. आणि जसं भाग्यश्री सक्सेसफुली तिचं करिअर आता तिच्या करिअर पाथ वरती आहे तसे तुम्हीही असू शकता. थँक्यू सो मच भाग्यश्री, तू इथे आलीस आणि आपल्या इतक्या छान गप्पा झाल्या. आणि यू आर रिअली इन्स्पिरेशन टू गर्ल्स आउट देअर हू वॉन्ट टू वर्क इन द फील्ड ऑफ वर्डप्रेस. अँड आय वुड लाईक टू से की जशी हिची एनर्जी आहे आणि ही पॅशनेटली काम करते आहे तसं आपण अजून एकीला पुढच्या एपिसोडमध्ये भेटणार आहोत, अजून एका वर्किंग गाडीला आपण भेटणार आहोत. अँड तोपर्यंत बाय बाय.